किडी किडी काय करतोस? किडी काय करतोस तू? तू हे काय काढत होतीस? कोय रे? पण मला तर हा मोर वाटतोय. हा? थांब. बघ, वाटतोय की नाही मोर? केडी, तुझ्या हातातनं जितक्या सहजासहजी बंदुकीच्या गोळ्या सुटतात तितक्याच सहजतेने रांगोळीचे रंगही सुटतात हे मला माहित नव्हतं. अरे स्मार्ट तर मी आधीपासून आहे, पण मला एक कळत नाहीये, तुझं काय चाललंय? का? मी काय केलं? काय झालंय म्हणजे तुझ्यासारखी स्मार्ट इंडिपेंडेंट बॉस त्या गुन्हेगाराला माफ करायला तयार झालीस, हे काय कळलं नाही मला. सुमीने सांगितलेलं दिसतंय. हमारे भी जासूस चारों दिशाओं में फैले हुए हैं. आगाऊपणा करू नकोस जास्त. कोणी बघितलं ना तुला तर प्रॉब्लेम होईल. जा आज जा. त्यात काय प्रॉब्लेम आहे? घरात कार्य आहे, मी भाडेकरू आहे, मदत करायला येऊच शकतो ना. मी सांगून देईल मदत करतोय म्हणून तुला. तू माफी मागायला तयार कस काय झालीस? आपलं बोलणं झालं होतं नाही यावर. मी माफी मागायला तयार झालीये, पण ते कधी, जेव्हा युवराजचा स्वभाव बदलेल तेव्हा, आणि ते होणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे मला नाही वाटत की माझ्यावर त्याची माफी मागायची वेळ येईल. काय बघतोस काय? तुला एक फोन येईल बघ आता. मला कोण फोन करणार आहे आता? कत्री? हा बोल कत्री. हॅलो सर, बॉसला फोन द्या ना. हा कत्री बोल. नाही, मी माझे सगळे खबरी कामाला लावलेत. हॉटेल, लॉज, बार, कुठे काही माहिती मिळते का बघतो. येस बॉस. आणि मी सर्व्हरवरती त्याची काही इन्फॉर्मेशन टाकून चेक करतोय. आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी कुठल्या विलामध्ये किंवा रिसॉर्टमध्ये जर चेक इन केले असेल तर त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला पाठवतो. बरं, काही टेन्शन घेऊ नका. साखरपुड्याच्या आधी काही ना काहीतरी माहिती काढतोच. येस बॉस. गुड जॉब. फक्त हे सगळं आपल्याला लवकरात लवकर करावं लागेल. वेळ खूप कमी आहे. आणि थँक्यू. आणि सर. हा इकडे. हा बोल टेक्नो. म्हणजे नक्की चेक करू ना? हा कर ना भाई, काय प्रॉब्लेम आहे? नाही तसं नाही, तुम्ही कुठे सापडणार नाही ना या सगळ्या फोटोज मध्ये. अबे तू भेट मला, तुला सगळे रेकॉर्ड्स दाखवतो. सर, बॉसला निरोप द्या फक्त. मी त्या गुन्हेगाराची माफी मागेन यावर खरंच विश्वास बसला होता तुझा? नाही, ते मी आपलं म्हणजे. हे बघ केडी, युवराज कसा आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. पण आता माझ्या घरच्यांसमोर त्याने त्याची इमेज एकदम क्लीन केली आहे. पण काही हरकत नाही, कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चूक केलीच असेल ना, आणि त्याचा पुरावाही मागे सोडला असेल. आपल्याला फक्त तो शोधायचा आहे, पास. लग्न तर दूरच, साखरपुड्याच्या आधीच या सगळ्या गोष्टी मी घरच्यांसमोर आणणार आहे. मी त्याची माफी मागणार नाही.